नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपला एम-जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पोलीस प्रशासन याबद्दल जी-केची आय-एम-पी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचे, जेणेकरून तुमचे 100% मार्क हे फिक्स होतील. एकदम बेसिक पासून आणि हार्ड लेवलपर्यंत माहिती सांगितली आहे. तुमचे 100% मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचे आहे ना 10 ते 12 मार्क जी-केची 100% फिक्स होतील. हे माझी गॅरंटी आहे. फक्त व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये किती आयुक्तालय आहेत ते आज आपण बघूया. तर महाराष्ट्र राज्यामध्ये आयुक्तालय तुम्हाला जर विचारले ना, ते आहेत आपले 12 पोलीस आयुक्तालय. किती आहेत? 12 पोलीस आयुक्तालय आहेत. समजलं का किती आहेत? तुम्हाला प्रश्न येईल, महाराष्ट्र राज्यात किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर तुम्ही उत्तर द्यायचे 12. आता हे झालं आयुक्तालयांची माहिती. आता पोलीस आयुक्तालयांचा प्रमुख कोण असतो? इथे लिहिलं आहे प्रमुख. तर याचा प्रमुख असतो आपला पोलीस आयुक्त. कोण? पोलीस आयुक्त. पोलीस आयुक्त हा आपला पोलीस आयुक्तालयाचा प्रमुख असतो. हे झाले आपले आयुक्तालयांची माहिती. आता ते 12 आयुक्तालय कोणते कोणते आहेत ते बघूया आपण. पहिला आहे मुंबई, दुसरा आहे नवी मुंबई, तिसरा आहे ठाणे, चौथा आहे पुणे, पाचवा आपला पिंपरी चिंचवड, 6वा आहे सोलापूर, 7वा आहे नागपूर, 8वा आहे नाशिक, 9वा आहे छत्रपती संभाजीनगर, 10वा आहे अमरावती, 11वा आहे मुंबई रेल्वे आणि 12वा आहे मीरा भाईंदर वसई विरार. तुम्हाला इथे प्रश्न कोणत्या प्रकारे येईल मग? शेवटचा पोलीस आयुक्तालय कोणता? काय शेवटचा पोलीस आयुक्तालय कोणता? तर तुमचं उत्तर असले पाहिजे मीरा भाईंदर वसई विरार. इथं प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवायचे. नांदेडला देखील घोषित केलेला आहे पोलीस आयुक्तालय बनवायचा, पण अजून त्याचे निर्णय जाहीर झालेले नाही. त्याच्यामुळे फक्त तुम्ही लक्षात ठेवा 12 पोलीस आयुक्तालय आहेत महाराष्ट्र राज्यात आणि शेवटचे आहे आपला मीरा भाईंदर वसई विरार. कधी स्थापना झाली? 2020 साली. समजलं का? एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, पोलीस आयुक्तालयाचा प्रमुख असतो पोलीस आयुक्त, बरोबर. आता हे परिमंडळ आहेत, काय ते? हे 12 परिमंडळ आहेत. त्यांच्या परिमंडळाचा प्रमुख कोण असतो मग? ते असतो आपला उपायुक्त. कोण? उपायुक्त. इथं लक्षात ठेवा, इथं मार्क तुमचा चुकू शकतो. प्रत्येक परिमंडळाचा प्रमुख कोण असतो असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे उपायुक्त. कोण? उपायुक्त. समजलं का? एवढं माहिती झाली आपली आयुक्तालयाबद्दल. आय-एम-पी माहिती होती, हे आपण बघितलंय. आता आपण बघू मुंबई पोलीस आयुक्तालयाबद्दल. कशाबद्दल? मुंबई पोलीस आयुक्तालयाबद्दल. आता बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? सध्याचे आयुक्त विचारलं, देवेन भारती. 2025 साली. हा करंट अफेअरचा प्रश्न मित्रांनो. कसला आहे? चालू घडामोडीचा प्रश्न आहे. देवेन भारती हे सध्याचे मुंबई पोलिसांचे आयुक्तालय आहे, बरोबर, म्हणजे आयुक्त आहेत. आता मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण 94 पोलीस स्टेशन आहेत. किती आहेत? 94 पोलीस स्टेशन. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. मुंबई जिल्ह्याचा जर तुम्ही पेपर देणार असाल तर 94 पोलीस स्टेशन आहेत मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत. आता बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयाची माहिती बघितली आपण. आता मुंबई पोलिसांची स्थापना काय? मुंबई पोलिसांची स्थापना पोर्तुगीजांनी 1661 साली केली. किती? 1661 साली. कोणी केली? पोर्तुगीजांनी. आता इथं अजून एक प्रश्न तुमचा चुकू शकतो. तर बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना इंग्रजांनी कधी केली असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 1864. इंग्रजांनी विचारलं तर 1864 आणि पोर्तुगीजांनी विचारले तर 1661. हे तुमचं उत्तर असले पाहिजे. इथं तुमचा मार्क चुकू शकतो मित्रांनो, त्याच्यामुळे दोघंही प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. हे तुम्हाला आय-एम-पी माहिती होती, हे आता बघितलं. आता जेव्हा आपण पुढची माहिती, पोलीस भरतीची तयारी करत असाल मित्रांनो तर आपण पोलीस शिपाई पदाची तयारी करतो, बरोबर. तर तुम्हाला याच्याबद्दल देखील माहिती असणे गरजेचं आहे. आता बघा, पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, बरोबर. आता पोलीस शिपाई काय मित्रांनो, सर्वात कनिष्ठ पद आहे. कनिष्ठ पद म्हणजे काय? सर्वात खालचे पद. म्हणजे खालचे म्हणजे शेवटचे पद. शेवटचे पद आहे. आणि सर्वात वरिष्ठ पद विचारलं तर तो आहे आपला पोलीस महासंचालक. कोणता आहे? पोलीस महासंचालक. इथे तुम्ही लक्षात ठेवायचे, पोलीस महासंचालक हे सर्वात वरिष्ठ पद आहे आणि सर्वात कनिष्ठ म्हणजे शेवटचे पद आहे आपला पोलीस शिपाई. हे झाले आपले पोलिसांबद्दल माहिती. आता पोलीस स्मृती दिन विचारा तुम्हाला तर तो असतो आपला 21 ऑक्टोबरला. वारंवार प्रश्न इथे विचारला जातो, पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर तो आहे आपला 21 ऑक्टोबर. परत बघा, पोलीस शिपाई तुम्ही भरती झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणाला पाठवतात. तर तुम्हाला माहिती असली पाहिजे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर ते आहेत 9. किती आहेत? 9. इथे प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे.
पोलीस शिपायाचे ब्रीद वाक्य विचारलं, सदरक्षण आहे खल निग्रह आहे. काय सदरक्षण आहे खल निग्रह आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचे. सर्व माहिती IMP आहे. आपण इथं बघा, पहिलं महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली होती आपली 2 जानेवारी 1961 रोजी. कधी 2 जानेवारी 1961 रोजी स्थापना झाली. तसेच आपण 2 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा करतो? रेजिंग डे म्हणून साजरा करतो. काय रेजिंग डे म्हणून आपण 2 जानेवारी हा दिवस साजरा करतो. आता बघा, महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहेत? पारंपरिक चिन्ह विचारला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे पंचकोनी तारा. काय पंचकोनी तारा. IMP माहिती आहे सर्व मित्रांनो, लक्षात ठेवायचे. 100% याच्यावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. आता बघा, मुखपत्र विचारला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र आहे तो आपला दक्षता. काय दक्षता. आता बघा, ध्वज देखील जेव्हा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली मित्रांनो, तेव्हा महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज आहे ना, तो देखील 2 जानेवारी 1961 लाच प्रदान करण्यात आला होता. कधी 2 जानेवारी 1961 लाच प्रदान करण्यात आला होता. आता हे झालं प्रदान केलं. मग कोणी ध्वज प्रदान कोणी केला? मग ते आहेत आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज हे प्रदान केलेला होता. लक्षात ठेवा, इथं तुमचा प्रश्न चुकू शकतो. महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज कोणी प्रदान केला असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरू. काय पंडित जवाहरलाल नेहरू. हे झाले आपली IMP माहिती. तुम्हाला पहिले सांगितलं सर्वोच्च पद विचारलं पोलीस दलाचे तर ते आहे पोलीस महासंचालक, आणि सर्वात कनिष्ठ म्हणजे शेवटचं पद विचारलं तर ते आपलं पोलीस शिपाई. दोघेही प्रश्न महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. ही झाली आपली माहिती. आता बघा, महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग विचारला तर तो आहे निळा व पांढरा. इथं प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो, वारंवार इथं प्रश्न विचारला गेलेला आहे. ध्वजाचा रंग आहे निळा व पांढरा. परत अजून एक प्रश्न येतो, महाराष्ट्र पोलीस दलाचा काय महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता असा विचारला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे गडद निळा. काय गडद निळा. दोघेही प्रश्न महत्वाचे मित्रांनो. ध्वजाचा रंग कशाचा? महाराष्ट्र पोलीस दलाचा. इथं पण तेच आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग गडद निळा. हे दोघे प्रश्न महत्वाचे मित्रांनो, दोघे लक्षात ठेवा. IMP माहिती होती मित्रांनो. पोलीस शिपाई या पदाबद्दल सर्व महत्वाची माहिती मित्रांनो लिहायला जमेल ना तर लिहून नक्की घ्या, कारण की तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना, व्हिडिओला लाईक नक्की करून द्या, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातात. आपण पुढे देखील तुम्हाला माहिती सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते टॉपिक कव्हर करणार आहोत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिला आपण हे महत्वाची माहिती बघून घेऊ. ही झाली आपल्या पोलीस शिपायाची माहिती. आता बघा, SRPF ची तयारी करत असाल तर तुम्हाला ही माहिती महत्वाची आहे. SRPF यालाच काय म्हणतो आपण? राज्य राखीव पोलीस दल. याच्या इंग्रजीमध्ये लॉंग फॉर्म बघा, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. काय स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. इथं प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो, लॉंग फॉर्म वरती लक्षात ठेवायचं. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. बरोबर. ही झाली आपली बेसिक माहिती. आता बघा, स्थापना विचारतात कधी कधी. काय SRPF ची स्थापना विचारली तर पुरंदर पुणे. कुठं? पुरंदर पुणे या ठिकाणी. आणि स्थापना दिवस विचारला तर 6 मार्च 1948. कधी? 6 मार्च 1948 रोजी SRPF ची स्थापना झाली होती. आता स्थापना कुठे झाली आपली? पुणेला. पण मुख्यालय कुठे आहे रे SRPF चे? SRPF चे मुख्यालय आहे गोरेगाव मुंबई या ठिकाणी. कुठं? गोरेगाव मुंबई या ठिकाणी SRPF चे मुख्यालय आहे. स्थापना आहे पुणे, मुख्यालय आहे मुंबई, गोरेगाव मुंबई या ठिकाणी. लक्षात ठेवा, इथं तुमचा प्रश्न चुकू शकतो. SRPF चा जो प्रमुख असतो, काय प्रमुख, त्याला आपण काय म्हणतो? इथं प्रश्न विचारला जातो, SRPF चा प्रमुखास काय म्हणतो आपण? तर पोलीस महानिरीक्षक किंवा महासमादेशक. काय पोलीस महानिरीक्षक किंवा महासमादेशक. इथं प्रश्न विचारतात मित्रांनो, महासमादेशक. इथं IMP माहिती आहे. SRPF च्या प्रमुखास काय म्हणतो? महासमादेशक. हे झाली आपली SRPF ची माहिती. परत बघा, SRPF चा प्रशिक्षण केंद्र जर बघितला तर ते आहे आपला नानवीज दौंड पुणे जिल्ह्यात आहे. तुम्हाला आधी सांगितलं प्रशिक्षण केंद्रासह 19 गट आहेत. राज्य राखीव पोलीस दल कोणत्या कायद्याअंतर्गत चालतो? मग तो आहे आपला 1951 अंतर्गत. किती? राज्य राखीव पोलीस दल कायदा 1951. आता मागे SRPF मध्ये देखील मुलींना भरती करणार आहेत, त्याच्यामुळे इथे एक प्रश्न कव्हर केलेला आहे आपण. काटोल जिल्हा नागपूर. कुठं? काटोल जिल्हा नागपूर येथे राज्यातील पहिल्या महिला SRPF गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काटोल नागपूर येथे राज्यातील पहिल्या महिला
एसआरपीएफ गटाची स्थापना करण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. कधी घेण्यात आला? तो आहे 2020 साली. आता महिलांना देखील एसआरपीएफ मध्ये फॉर्म भरता येतील. अजून निर्णय आलेला नाही मित्रांनो, पण एक प्रोसेस आहे ना ती चालू आहे पुढे. लक्षात ठेवायची एसआरपीएफ ची सर्व माहिती बघितली आपण, शिपाई पदाची देखील पूर्ण माहिती बघितली, सर्व आयएमपी माहिती, त्याच्यामुळे 100% लक्षात ठेवायचे. तुमच्या इथे आहे ना मित्रांनो 10 ते 15 मार्क 100% फिक्स होतील, कारण की ना वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे आहे ना 100% लक्षात ठेवायचे. जाऊया अजून पुढच्या माहितीकडे. पोलीस शिपाईची माहिती, परत एसआरपीएफ ची बघितले. आता आपण बघू कारागृह विभागाची. कारागृह विभागाबद्दल माहिती बघू. कारागृह विभाग कोणा अंतर्गत काम करते? तर गृह विभागांतर्गत कार्य करते. प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. कारागृह विभाग हे कोणत्या विभागांतर्गत कार्य करतात? ते आहे गृह विभाग. आणि पोलीस जो खाता आहे मित्रांनो, तो देखील गृह विभागांतर्गत कार्यरत म्हणजे कार्य करतो. पोलीस खाता देखील गृह विभागांतर्गतच कार्य करतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला कामकाज सांगून देतो. कारागृहाचे कामकाज. कारागृह कायदा 1894 साली जो पारित करण्यात आला होता, त्याच्या अंतर्गत कारागृह विभागाचा कामकाज चालतो. त्याचे मुख्यालय विचारा तुम्हाला, तर मुख्यालय पुणे. कुठे आहे? कारागृह विभागाचे मुख्यालय पुणे. लक्षात ठेवा, आयएमपी माहिती आहे. परत बघा ब्रीदवाक्य. ब्रीदवाक्य काय आहे कारागृह विभागाचे? सुधारणा व पुनर्वसन. काय? सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परत बघा कारागृह विभागाची माहिती बघू आपण. कारागृह विभागाचे मध्यवर्ती तुरुंग आहेत 9, जिल्हा तुरुंग आहेत 31, खुले तुरुंग किती आहेत? ते आहेत 19, आणि खुली वसाहत 1 आहे. कुठे आहे? आटपाटी, जिल्हा सांगली या ठिकाणी आहे. तुम्ही जर कारागृहाचा पेपर देणार असाल मित्रांनो, तर 100% ही माहिती तुम्ही लक्षात ठेवायची. परत महिलांसाठी खुले तुरुंग आहेत 2. कुठे कुठे आहेत मग? एक आहे पुणेला आणि एक आहे अकोल्याला. आला का लक्षात? आणि उपतुरुंग जर विचारले तुम्हाला तर 172. किती? 172. सर्व आयएमपी माहिती आहे मित्रांनो. मध्यवर्ती तुरुंग 9, जिल्हा तुरुंग 31, खुले तुरुंग 19, खुली वसाहत विचारली तर 1, आटपाटी, जिल्हा सांगली या ठिकाणी. महिलांसाठी खुले तुरुंग आहेत 2. कुठे कुठे आहेत? पुणे, अकोला. उपतुरुंग विचारले तर 172. ही या प्रकारे आपण आयएमपी माहिती बघितलेली आहे. समजलं का? याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की तुमचे जीकेचे आहेत ना मित्रांनो 100% आहेत ना प्रश्न हे फिक्स होणार म्हणजे होणार आहेत, कारण की आपण एकदम बेसिक प्रमाणे आणि सोप्या पद्धतीने सर्व माहिती बघणार आहोत. अजून काही माहिती आपल्याकडे जे पोलीस भरतीला प्रश्न त्याच्यावरती विचारतात ते देखील आपण आता बघणार आहोत. होमगार्ड. होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दल. काय? होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दल. याची स्थापनावरती प्रश्न विचारतात मित्रांनो. त्याची स्थापना आहे 6 डिसेंबर 1946 रोजी. कधी? 6 डिसेंबर 1946 रोजी होमगार्ड गृहरक्षक दलाची स्थापना झालेली आहे. 1946 साली मुंबई या ठिकाणी जातीय दंगलीचे शमन करण्यासाठी होमगार्ड या दलाची स्थापना करण्यात आली होती. तुम्हाला विचारले जाईल होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दलाची स्थापना कुठे झाली? तर मुंबई या ठिकाणी उत्तर द्यायचे तुम्ही. आणि स्थापना दिवस विचारला तर 6 डिसेंबर 1946 रोजी. परत कायदा आहे मुंबई होमगार्ड कायदा 1947. इथं प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. कोणत्या कायद्याअंतर्गत कार्य करते असा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं मुंबई होमगार्ड कायदा 1947 हे तुम्ही लक्षात ठेवायचे. सर्व आयएमपी माहिती आहे मित्रांनो. वारंवार भरतीला प्रश्न विचारले जातात. परत तुम्हाला सांगितलं मुख्यालय मुंबईला आहे. आणि ब्रीदवाक्य आहे त्याच्या निष्काम सेवा. काय? निष्काम सेवा. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी पुरेशी आहे, कारण की याच्यावरती सध्या आहेत मित्रांनो इथंच प्रश्न विचारला गेला आहे इथं, आणि एक सांगितलं तुम्हाला इथं. बाकीची माहिती तुम्हाला आता पाठच करायची. हे झाले आपले होमगार्डची माहिती. आता बघू आपण एमएसएफ. कसली? एमएसएफ. एमएसएफ म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल. काय? महाराष्ट्र सुरक्षा बल. मुख्यालय विचारलं तर ते आहे मुंबई या ठिकाणी. कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. स्थापना विचारली तर 2010 साली. कधी? 2010 साली. एमएसएफ ची स्थापना 2010. मुख्यालय विचारलं तर मुंबई. ब्रीदवाक्य विचारलं. काय? ब्रीदवाक्य विचारलं तुम्हाला तर ते आहे आपलं सुरक्षा व विश्वास. सुरक्षा व विश्वास हे एमएसएफ चे ब्रीदवाक्य आहे. एमएसएफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. काय? महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि जे एमएसएफ चे प्रशिक्षण केंद्र आहे ते आहे सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा. कुठं?
सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी याचे प्रशिक्षण केंद्र आहे. ही झाली आपली सर्वात IMP माहिती. समजलं का? आता अजून थोडी माहिती बघू आपण. आता बघा मित्रांनो, पुढची माहिती काय आहे, SID. SID म्हणजे काय रे? राज्य गुप्त वार्ता विभाग. काय? राज्य गुप्त वार्ता विभाग. हे जे संस्था आहेत मित्रांनो किंवा जे विभाग आहेत त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे ही सर्व माहिती यांना लक्षात ठेवायची आहे. स्थापना विचारली ना तर 1905 रोजी पुणे जिल्ह्यात स्थापना झाली. याचा प्रमुख कोण असतो? मग प्रमुख विचारला तर गुप्त वार्ता आयुक्त, आणि मुख्यालय विचारलं तर मुंबई. लक्षात ठेवा, इथं बोलून जायची नाही. स्थापना विचारली 1905 पुणे, मुख्यालय विचारलं तर मुंबई. सर्व IMP माहिती आहे. आणि याचे कार्य म्हणजे स्थापना कशासाठी करण्यात आली होती तर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, जातीयवाद, राजकीय धोका या संबंधीची माहिती मिळवण्यासाठी राज्य गुप्त वार्ता विभागाची स्थापना करण्यात आलेली होती. ही झाली आपली IMP माहिती. परत बघा MIA. काय? MIA याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणजे MIA म्हणजे काय रे? महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी. काय? महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी. याचे कार्य काय आहे? गुप्त वार्ता संकलनाचे प्रशिक्षण देण्याचे काम हे महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी करते. याचे मुख्यालय विचारलं तर मुख्यालय तो आहे पुणेला. कुठे आहे? पुणे या जिल्ह्यात आहे. आणि स्थापना जर विचारली तर ती आहे 2009 साली. कधी? 2009 साली राज्य गुप्त वार्ता विभागाची म्हणजे प्रबोधिनीची स्थापना 2009 साली झाली होती. मुख्यालय पुणे. समजलं का? एवढं जर लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. मुंबई जिल्ह्यात काय? मुंबई जिल्ह्यात जो दहशतवादी हल्ला झाला होता मित्रांनो, कधी? 26/11/2008 रोजी. त्या हल्ल्यानंतर याची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे माहिती जी गुप्त वार्ता माहिती आहे मित्रांनो, म्हणजे प्रशिक्षण देण्याचे कार्य करते. त्याच्यामुळे या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. त्याच्यामुळे ही झाली MIA वरती महत्वाची माहिती. आता बघा इथं IMP पॉइंट आहे. पोलिसांना गुप्त वार्ता संकलनाचे प्रशिक्षण देणारी देशातील पहिली संस्था आहे. काय आहे? पोलिसांना गुप्त वार्ता संकलनाचे प्रशिक्षण देणारी देशातील पहिली संस्था आहे. ही झाली IMP माहिती. एकदम सोप्या पद्धतीने माहिती बघितलेली आहे मित्रांनो. सर्व माहिती IMP माहिती होती. त्याच्यामुळे तुम्ही 100% लक्षात ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या माहितीचा फायदा होईल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत मित्रांनो? आपण फोर्स 1 ची माहिती बघणार आहोत, ATS ची माहिती बघणार आहोत, QRT ची माहिती बघणार आहोत, ACB म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आणि ATS म्हणजे दहशतवाद विरोधी पथक याची माहिती बघणार आहोत. CID ची माहिती बघणार आहोत, आणि C60 देखील माहिती बघणार आहोत, आणि राष्ट्रीय पोलीस अकादमी याची पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. सर्व जे संस्था आहेत ना मित्रांनो, सर्व जे संस्था आहेत ना त्याची IMP माहिती आपण आता कव्हर करणार आहोत. म्हणजे तुमचे GKचे तुमचे आहे ना 4 ते 5 मार्क याच्यावरती विचारले जातात. ते तुमचे मार्क चुकायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपण या टॉपिक वरती व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या, आणि मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.